अनेक नररत्ने दिली. त्याच सह्याद्रीच्या कुशीत 22 जुलै 1959 रोजी आशाताई व श्री अनंतराव पवार यांच्या पोटी एक तेजस्वी तारा जन्माला आला. ज्याने उजळला आसवंत, ज्याने दिली महाराष्ट्राला विकासाची पहाट, जो राहिला शेवटपर्यंत अजिंक्य अपराजित. म्हणूनच त्याचं नाव ठेवण्यात आलं अजित अनंतराव पवार. दिसल वाट तुझी चालत राहतो गाडी बतात तिथे दिसल वाट तुझी चालत राहतो गाडी बतात तिथे साहेबांच्या मार्गदर्शनाबरोबरच दादांनी स्वतःला लोकसेवेसाठी झोकून दिले. लोकसंग्रह, निर्णय क्षमता, जनतेशी बांधिलकी ठेवत आणि कामाचा झपाटा लावत दादांनी खासदार, आमदार, राज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी एक एक यशाची पायरी चढली. कामाच्या जोरावर हा नेता लोकनेता झाला. जनतेच्या गळ्यातील ताईत झाला. अजितदादांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष हाच त्यांचा शिक्का झाला. प्रत्येक जण आपल्या या लाडक्या नेत्याला डोक्यावर घेऊन नाचू लागला.
याची कूटनीती वापरली जाते. दादा नेहमी म्हणायचे, जो काम करतो ना तोच चुकू शकतो. दादांच्या नेतृत्वाचा वारू चौफेर उधळला असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले, पण प्रत्येक आरोपाला आसमान दाखवत फिनिक्स पक्षाप्रमाणे दादांनी भरारी घेतली आणि अवघा महाराष्ट्र आपल्या कर्तृत्वाने व्यापून टाकला. संपूर्ण महाराष्ट्र उजळत असतानाच 28 जानेवारीला टीव्हीवर एक बातमी झळकली आणि त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या खाईत लोटला गेला. विमानाला हा भीषण अपघात बारामतीत लँडिंग दरम्यान झालेला आहे. हे विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि हे विमानाचं पूर्णपणे हे विमान जे आहे ते जळून खाक झाल्याचे या ठिकाणी आपण पाहतोय. या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA कडून देण्यात आलेली आहे. नसतो तुम्हाला सोडून. मला बी अजित पवार म्हणतात, पण घरांनो नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतो. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील.
अतिशय सुंदर असं परफॉर्मन्स या विद्यार्थ्यांनी केलंय. आजच्या आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं नावच आहे आठवणीतील अजित. सर्व विद्यार्थी सहभागी, सर्व स्पर्धक मित्रांनो, आज आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत नाही, आपण दादांची आठवण या निमित्तानं उजाळतो आहे. मी त्या गोष्टीचा किंवा आमची संस्था त्या गोष्टीची साक्षीदार आहे. जेव्हा 15 ऑगस्टचा तो आपला मोठा फ्लॅग आपण उभारला त्यावेळी याच शाळेनं एक सुंदर असं परफॉर्मन्स केला होता, ज्याला स्वतः अजित दादांनी त्याचं कौतुक केलं होतं. आणि अशा पद्धतीनं हे सगळं आपल्या पुढे घडत असताना नियतीचा खेळ हा कोणाच्या हातात नाहीये, पण हा जो परफॉर्मन्स त्यांनी दिलेला त्यासाठी कोणालाही आपल्या डोळ्यातलं पाणी थांबवता आलं नाही, एवढा सुंदर परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा त्यांना त्यासाठी टाळ्या वाजवा. आपल्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप धन्यवाद. शिक्षकांनी पुढे यायचं सन्मान झाला. यानंतर विद्याप्रस्थान विनोद कुमार गुजर बाल विकास मंत्री यांचा परफॉर्मन्स होईल. त्यापूर्वी आपण या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं पारितोषिक